हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 9 वाजले आहे आणि मी ब्रेकफास्टला आज बेसनपोळी बनवली आहे. आणि ही माझी बेसनपोळी बघा, खूप सुंदर आणि टेस्टी झाली होती आणि मुलांनाही आवडली आणि छोट्याला टिफिनलासुद्धा मी ही पोळी दिली आहे. मुलाने आज खूप सुंदर सोफा आवरला आहे, तर बघून असं वाटलं की हा व्हिडिओ तो शूट केला. तर दोन्ही मुलं शाळेत गेल्याच्या नंतर आम्ही असं लंच करून घेतलं. तर लंचला मी आज अंडा कढी बनवली होती. तर ही आहे आमची लंच थाळी. काल मी असा हॉल स्वच्छ करून घेतला होता, सगळे पंखे जाळे वगैरे सगळे काढून घेतले होते आणि हा तर आज मी थोडंसं जेवण केल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि मग मी बेडरूम स्वच्छ करायला घेतला आणि अशा प्रकारे मी बेडरूम स्वच्छ केला. नेहमीप्रमाणे क्लिनिंगची कामं झाल्याच्या नंतर मी अंघोळ करून फ्रेश होऊन अशी बाहेर गेली. बाहेरची बरीच कामे राहिली होती, ती पूर्ण करण्यासाठी मी गेली होती. काल जो मी ब्लाऊज आणि टॉप अल्टरला टाकला होता तो मी आज कलेक्ट करायला आली आहे आणि अशा प्रकारे मी तो कलेक्ट केला. आज मी मम्मीकडे जायचं ठरवलं होतं, तर मम्मीने येताना सांगितलं की काहीतरी खायला घेऊन ये, कारण की ती फराळ बनवण्याच्या गडबडीमध्ये तिने जेवण बनवलं नव्हतं. तर मग मी अशा प्रकारे तिला खायला घेऊन आली आहे आणि खूप दिवसांनी आज आईच्या घरी चालली आहे. तर बघूया आज ती काय करते घरी. तर हा असा पसारा फराळाचा आणि इथे ती झोपली आहे, कारण फराळ बनवून ती थकली. कारण आता तिला होत नाही हे सगळं करायला, पण तिला आवड आहे खूप फराळ बनवायची, म्हणून तिने असं फराळ बनवतो म्हणत थोडंसं झोपून घेतलं. तर तिच्यासाठी मी थोडंसं राईस घेऊन आली आहे. तर तिच्याकडे असं लाईटिंग लावायचं काम चालू होतं. कोणाची तरी मदत घेऊन ती लाईटिंग लावत होती, कारण की तिला वरती चढून असं आता लाईटिंग वगैरे लावता येत नाही. आणि मग खूप लेट झालं होतं, म्हणून मी तिला म्हणाले की मी आता जाते. फक्त 10-15 मिनटासाठी मी गेली होती आणि तिला बाय केलं. तर मी आत्ताच जाऊन आले बाहेर. आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी खूप बऱ्याच गोष्टी मिशोवरून मागवल्या आहेत. तर अशा त्या रोज थोडा येत आहेत. तर लकीली आज पण काही गोष्टी आल्या आहेत आणि मी त्या तुमच्याकडे तुम्हाला दाखवत आहे. तर मी हे तोरण मागवलं होतं मिशोवरून आणि खूप छान तोरण आले, खूप सुंदर तोरण आले, खूप छान आहे ना. तर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मला सांगा. मला इतकं आवडलं आहे की विचारायचं नको तोरण. तुम्हाला आवडलं का? आता हे मी लावणार दाराला. तर हे असं तोरण आहे, पूर्ण असं स्टार्ट टू एंड बघा. आणि आता दिवाळीत काय काय हँग करावं लागणार आहे आपल्याला, तर मी एक आयडिया लावून मी असे हुक्स मागवले. हे हुक्स आहेत, दिसतंय का तुम्हाला? ओके. तर ते हुक कसे आहेत माहिती आहे का? हे बघा, हे असे हे ना, म्हणजे कुठे स्टिक केलं तर काही लटकू, वायरी पण अशा लटकून असं तोरण लावू शकतो वायरीच्या, म्हणजे आपल्या लाईटिंगच्या तोरणच वगैरे. तर हे हुक्स मागवले, बऱ्याच गोष्टी लागतात त्याची. 10 पीस आहेत आय थिंक त्याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पीस आहेत त्याच्यामध्ये बरोबर. तर हे आलं आहे यात. आणि अजून एक गोष्ट आली आहे. आता याच्यात काय आहे? सरप्राईज असं म्हणतो ना आपण. तर मला वाटलं दिवाळीसाठी हे जे मागवलं आहे ते दिवाळीत येतं की नाही, पण फायनली ते आलं आहे. तर तुम्हाला कळलं असेल काय असेल हे. रांगोळीचं ते खोलते मी, ते खोलून बघितलंच नाही, तर आता तुमच्या समोरच खुलते ते. टफ पॅकिंग आहे. हे जे
हे पॅकिंग जे आले नाही, ही पॅकिंग हे कोणाकोणाला माहिती आहे बबल्स. अचानक मी बोलते या गोष्टी जे आपण मी तर लहानपणी खूप फोडायची. मी हे असं आपण फोडतो ना, अजून म्हणून मजा येते फोडायला, पण आता वेळ नाही आहे बाबा एवढं फोडत बसायला. हे असं आपण फोडायचं नाही का. तसं हे टाईमपासला तर चांगलं आहे. आणि ही माझी रांगोळी, त्याच्यात छान छान कलर भरणार मी. दिसतं तुम्हाला सुंदर, आणि मला तर वाटतं भरल्यावर खूप सुंदर वाटणार आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा लिंकसाठी, तर तुम्हाला मी लिंक देईन त्याची. ओके, तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक देईन. ओके, सो तर सुंदर सुंदर गोष्टी आलेल्या आहेत, अजून येत राहणार. तर तसं तसं तुम्हाला मी सांगत जाईल काय काय येणार आहे त्या. सो तर बाहेर पण जाऊन आली आहे. जी काही कामं होती आपल्याला, जी सतत जोपर्यंत दिवाळी येत नाही तोपर्यंत हे सतत असंच चालू राहणार आहे. सारखं बाहेरचं आणि शॉपिंगचे, मिशोचे पार्सल्स येणार, बस ह्याच्यातच दिवस जाणार आहे आपले. आणि फायनली तो दिवस येऊन पोचेल ज्या दिवशी आपली दिवाळी स्टार्ट होणार. आणि मग सो तर बाय. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो तर बाय.